हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. त्यावेळेस म्हणजे थोडे अपडेट होत्या, पण आता ह्यावेळेस खूप मोठी अपडेट आहे. ही आहे आपली वडवणची साईट, ही आहे बीडची साईट. घारसागळी स्टेशन असं नाव दिलेलं आहे. एकदम भारी वाटते. पूर्ण इथे साफसफाई केलेली, पूर्ण खोदकाम झालेलं आहे पूर्ण असं लेवलनी. मला पहिलं मेन म्हणजे वरती जाऊन दाखवतो. इथं आता काय झाडं वगैरे किंवा गार्डन करतील छोटंसं. आय थिंक कलरचं जे काम होतं ऑलमोस्ट झालं जमाय सगळं. हे नाला आहे ना, नाला स्टेशनच्या पुढे आल्याच्यानंतर हे बघा थोडंसं बाकी आहे. खूप दिवसाच्या नंतर मी घाटसागळीच्या रेल्वे स्टेशनला आले आणि इथली अपडेट बघून मी ते एकदमच हैराण झालो, कारण की हे स्टेशन एवढं भारी दिसतंय आणि एवढी मोठी अपडेट आहे. जितक्या वेळेस आलतो ना त्यावेळेस म्हणजे थोडे अपडेट होत्या, पण आता ह्यावेळेस खूप मोठी अपडेट आहे आणि खूप काम झालेलं आहे आणि स्टेशन पण खूप भारीच असतंय. जरा तुम्हाला दाखवतो. चला आधी आपण खाली उतरू आणि मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, मेन म्हणजे ही आहे आपली वायची साईट, वडवणची साईट, आणि ही आहे बीडची साईट. इथे सगळं बघू शकतो लेवलचं काम पूर्णपणे चालू आहे आणि कलर वगैरे पण दिलेला आहे प्लॅटफॉर्मला खाली. आणि इकडे हे जे अँगल दिसेल तुम्हाला, हे बघा सगळ्या ठिकाणी म्हणजे स्टेशनपासून वडवणच्या साईडला पूर्ण अँगलचं काम झालेलं आहे. म्हणजे फक्त अँगल असं उभा करून ठेवलेलं आहे. आणि इथे बघा इथलं लेवलचं वगैरे ट्रॅकचं पूर्ण काम झालेलं आहे. आणि हे बघा घारसागळी स्टेशन असं नाव दिलेलं आहे. एकदम भारी वाटते. पूर्ण स्टेशनला कलर दिलेला आहे, साफसफाई केलेली, सगळं साफसफाई. तिकडे स्टेशनच्या साईडचं जे म्हणजे बीड साईडचं तुम्हाला दाखवतो पहिलं, म्हणजे नंतर थोडंसं इकडे देतो अपडेट. खूप भारी वाटतंय स्टेशन बघून. मला एवढं भारी वाटलं ना. आता आपण चाललो बीड साईडला. सगळीकडे बघितलं तर तुम्ही खडी हातरली आणि लेवल करून घेतलेले, आणि जे काय झाडं वगैरे काय जे काय गवत वगैरे प्लॅटफॉर्मवरती झालेलं होतं स्टेशनवरती पण ते पूर्ण काढलेले, साफसफाई केली. ऑलमोस्ट सगळीकडे साफसफाई झाली. आणि या साईडला पूर्ण असं खोदकाम केलेलं आहे आणि बघू शकतो लेवल केलेलं स्टेशनच्या साईडनीच. ब्रिज पण काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि हे बघा ह्या साईडला बघू शकतो तुम्ही पूर्ण इथे साफसफाई केलेली पूर्ण, आणि गवत वगैरे पूर्ण काढलेले, आणि ते अजून चालूच आहे, म्हणजे पूर्ण नाही झाली पण चालूच आहे. हे बघा सगळीकडे साफसफाई चालू ऑलमोस्ट झालं वाटतं सगळं ना. पुढे तुम्ही केलं का? अच्छा अच्छा, चालेल. साफसफाई स्टेशन एवढं भारी वाटतं तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस जिथे घाण असते ना ते लोकेशन आणि जिथे एकदम क्लिनिंग असते ना ते लोकेशन एवढा डिफरंट आहे. म्हणजे स्टेशन तुम्ही हा ब्लॉग जर बघितला असेल तर भरपूर ठिकाणी जितके जिथे स्टेशनवरती घाण आहे ना ते पण बघितलं असेल तर प्लॅटफॉर्मवरती ते लोकेशन म्हणजे ते प्लॅटफॉर्म किंवा जे असेल ते कसं दिसतं, एक वेगळंच विचित्र दिसतं. आणि ज्यावेळेस क्लिनिंग वगैरे होते ना त्यावेळेस तुम्ही बघू शकता असं वाटतं की तुम्ही हलो ना एकदम शाळेत बसवा आरामात. तरी तर कोण लोकलचे दिसणार, पण हे जे काम करणारे आहेत ना ते लोकलचेच आहेत. ही जे दाखवतो ना तुम्हाला बीड साईड दाखवतो, आणि त्या साईडची पूर्ण घाण आहे ना ती पूर्ण म्हणजे क्लिनिंग आहे ती पूर्ण झालेली. आता वडवणी साईडकडे चालू आहे, थोडेच राहिले. आणि हे बघा इथं ह्या साईडने असं म्हणजे असं हे खोदकाम झालेलं आहे पूर्ण असं लेवलनी. आणि हे जे नाला दिसतं ना पुढं थोडंसं काम बाकी, तिथे ते काम चालू आहे. आता मी परत चाललोय आपल्या वडवणी साईडला. तर त्यांनी ते बीड साईडहून म्हणजे या बीड साईडनी साफसफाई वगैरे क्लिनिंग वगैरे करत आले. तर असं ते पुढे चालले, तर पुढे राहिले अजून थोडंसं राहिले, जास्त नाही. पण मी ज्यावेळेस आलो नाही त्या स्टेशनला त्यावेळेस म्हणलं अरे मी बघितलं अगोदर नेमकं हेच आहे का, कारण की एवढी नेक्स्ट लेवलला जी क्लिनिंग केली ना साफसफाई वगैरे एकदम. आणि लेवल पण बघू शकता, इथे खडे वगैरे हातरली, इथे पण बघू शकता पण व्यवस्थित सगळी लेवल झालेली. आणि इथं जर पण हे स्टेशन मला हे स्टेशनवरती एक आणखी एक म्हणजे तुम्ही तो उतरल्यानंतर 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर तुम्हाला मेन म्हणजे एक गावात तुम्ही जातात, आणि तिथून तुम्हाला ॲटो बस वगैरे जे पाहिजे ते तुम्ही म्हणजे परळी साईडला पण आरामात जाऊ शकता आणि बीडला पण आरामात येऊ शकतो. मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही ना.
इथपर्यंत त्यांचं कवर झालं क्लिनिंगचं, या इथपर्यंत. आता अजून पुढे राहिले तर तुम्हाला पहिले मेन म्हणजे वरती जाऊन दाखवतो. जे फ्रंट साईडने पण असं नाव वगैरे केलेलं, क्लिनिंग वगैरे काढले. नंतर थोडंसं खाली येतो आणि थोडं त्या साईडचं तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्णपणे इथं पण साफसफाई झालेली, कलर वगैरे पण दिलेला आहे. पण आणखी दुसरा पण हात मारला कारण की फिनिशिंग दिसते लगेच. इथं आता काय झाडं वगैरे किंवा गार्डन करतील छोटंसं आय थिंक. हे बघा इकडे पण काम चालू आहे तिथं शिवायचं. काय बघा पूर्ण स्टेशनला कलर दिलेला आहे. स्टेशनला तुम्हाला फक्त इथं पूर्ण पॅक आहे, इथून जाऊ शकता मध्ये काय नाही काम, फक्त हे असं काम साफसफाई झाली. आपण आता त्या साईडने जाऊन तुम्हाला पलीकडची साईड दाखवतो. हे बघा राहिलं इथे कलरचं. इथं हे बघा इथून पण साईडने कलर दिला ना. पुढच्या साईडने सुद्धा कलर दिला आहे. कलरचं जे काम होतं ऑलमोस्ट झालं जमा सगळं. ठीक आहे, पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे, तिकडे पण काम चालू आहे. हे बघा असं आहे. तर आपण थोडंसं आता खाली उतरू. सगळं सेमच झालेलं आहे म्हणजे इथून तिथून बीड साईडला वडून साईडला पण थोडंसं आणखी खाली उतरतो आणि थोडीशी दाखवतो कुठल्या साईडला काम चालू आहे त्यांचं ते. आता इथून वळून साईडला जे लेवलचं म्हणत होतं ते काम बाकी आहे. हे बघा येतं आणि हे पण असं इकडे काम असं राहिले आणि या साईडला नाला बनवायचं काम चालू आहे काम त्यांचं. हे बघा हे असं ही साईड काम चालू आहे ह्या साईडचं. खूप फास्टमध्ये काम जर ह्यांनी ठरवलं ना तर खूप लवकर कोणती पण गोष्ट कव्हर करू शकतो. तर फक्त तेवढं काम करून घेणार गोष्टी पाहिजे. इथपर्यंत झालेलं आहे अजून. हा हे नाला आहे ना, नाला. हां आणि इकडं काम चालू आहे. हे बघा इकडे पण खांब रोवून झालेले, फक्त आता पुढचं काम करतील. इकडं नाही झालं लेवलिंगचं काम वडवून साईडला थोडं स्टेशनच्या पुढे आल्यानंतर. हे बघा थोडंसं बाकी व्यवस्थित चालू म्हणजे चालूच आहे. आज होऊ शकते सगळं, थोडं राहिले. हा प्लॅटफॉर्म तो बोर्ड दिसतो तिथपर्यंत हे असं प्लॅटफॉर्म म्हणजे बनवलेला आहे, त्याच्या पुढे नाही कारण की तेवढं खूप होते. एवढी बी खूप म्हणजे किती मोठी ट्रेन असेल तरी आरामात बसते इथं. आणि हे असं आहे बघा याचं पूर्ण काम. लाईटीचं काय नाही झालं आणखी, पण प्लॅटफॉर्म रेडी. ट्रेन येण्यासाठी तर आरामात रेडी झालेला आहे हा प्लॅटफॉर्म. पण मी तर असं एकदम शॉकिंग झालो ज्या स्टेशन आल्यानंतर. एवढं सगळं अपडेट एकदम आता असं. एकतर दोन गोष्टी म्हणून, एकतर मी खूप दिवसानंतर ह्या घाटसावळीला आलो आहे आणि एवढी लगेच असे फ्लॅशबॅक आला समोर की अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं एकदम भारी अपडेट झालेलं आहे. म्हणजे खूप चेंज झालेला आहे. मला तर स्टेशन बघून खूप भारी वाटलं. आणि ही होती घाटसावळी रेल्वे स्टेशनची अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.